मराठवाड्यातील धाराशिवमधील तुळजापूर येथे अवकाळी पावसाने थैमान घातले। अवकाळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले। तुळजाभवानी मंदिरात देखील पाणीच पाणी या ठिकाणी झालेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय। तुळजाभवानी देवीच्या मंदिरामधली ही दृश्य आहेत। पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने आता या प्रकारची दृश्य पाहायला मिळत आहेत। मराठवाड्यात इतरही काही जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। त्यातच धाराशिवच्या तुळजापूरमधली ही दृश्य आहेत। या संदर्भात तुळजाभवानी मंदिरात पाणीच पाणी झाल्याचे दृश्य आहेत। अवकाळी पावसाचा तडाखा पाहिला, त्यामुळे दर्शनावर मात्र मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी आपल्यासोबत जोडलेले आहेत। ओमकार, अवकाळी पावसाचा तडाखा मोठ्या प्रमाणात तुळजापूरमध्ये पाहायला मिळाला। इव्हन पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याची माहिती मिळते आणि या पावसामुळे तुळजाभवानी मंदिरात पाणीच पाणी झालंय। दर्शनाबाबतचे सध्या अपडेट काय? दर्शनावर नेमक्याचे काय परिणाम झालेत? काय सध्याचे ताजे अपडेट? नक्कीच करण, जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाला अचानकपणे सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यातील उमरगा, लोहारा, नळदुर्ग, तुळजापूर, धाराशिव, कळंब, परंडा परिसरात संपूर्ण जिल्हाभरात जवळपास जो पाऊस आहे तो जोरदार पडताना पाहायला मिळत आहे। याचा एकंदरीतच अवकाळी पावसाचा या फळबागांना फटका बसताना पाहायला मिळतोय। यासोबतच जर पाहिलं तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात देखील हे अवकाळी पावसाचं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। त्यामुळे दर्शनावरती मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे। भाविकांना यामुळे दर्शन घेताना मोठा त्रासाला सामोरं जावं लागत आहे। तर तुळजापूर शहरातील गटारं असतील, रस्त्यावरती पाणीच पाणी झाल्यामुळे जे राज्यभरातून भाविक तुळजापुरात येत असतात त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागते। करण, नक्कीच ओमकार, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।